महाराष्ट्राच्या राजकारणात दैदिप्यमान यश मिळालं आणि ज्यांनी महाराष्ट्राच्या प्रत्येक माणसाच्या मनामध्ये आणि त्याच्या हृदयामध्ये आपलं नाव कोरलं असं नेतृत्व माननीय एकनाथजी शिंदे, व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, बघता बघता माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वात उठाव केल्यानंतर आपण मोठ्या प्रमाणामध्ये नगर परिषदची निवडणूक लढलो. अशी आपली पहिली निवडणूक होती. आता महानगरपालिका आहे, जिल्हा परिषद आहे. वर्षानुवर्षापासून शिवसेनेचं काम करत असताना प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रामटेक लोकसभेमध्ये आम्ही 5दा लोकसभा निवडून आणली आणि 5व्यांदा आम्ही त्या ठिकाणी आमदार म्हणून निवडून आलो. आणि त्या रामटेकच्या गडावर पुन्हा भगवा फडकला. रामटेक आणि पारशिवनी आपली दोन्ही नगर परिषद आणि पंचायत इथं आपली शिवसेना निवडून आली. आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये काम करत असताना काही काळजी करण्याची गरज नाही. आपल्याकडे असं नेतृत्व आहे की त्या नेतृत्वाने महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सर्वात जास्त स्ट्राईक रेट आणि सर्वात जास्त आमदार महायुतीचे निवडून आणले. ते मागच्या 2.25 वर्षामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी जे काम महाराष्ट्राच्या जनतेसाठी केलं आणि प्रत्येक माणसाच्या कल्याणासाठी एक विक्रम केलं की लोकांना वैयक्तिक लाभाच्या सर्वात जास्त योजना जर कोणाच्या कारकिर्दीत झाल्या असतील तर ते एकनाथ शिंदे साहेबांच्या नावाने लिहिल्या गेल्या आहेत. आणि हा रेकॉर्ड अवघ्या जन्मात कोणी मोडू शकणार नाही, हे देखील आपल्याला विसरता येणार नाही. ठीक आहे, आपली एक संक्रमणाची स्टेज आहे. आपण ज्या दिवशी शिंदे साहेबांच्या हातात नेतृत्व आलं तेव्हापासून आपली वाटचाल कशी आहे आणि पूर्वी मागील अनेक वर्षापासून आपण कसे काम करत होतो हे मला आपल्याला सांगण्याची गरज नाही, याची जाणीव प्रत्येकाला आहे. पहिले होतं पूर्ण कोणी कोणाला विचारायला तयार नव्हतं. आणि आज जी ताकद शिंदे साहेबांनी प्रत्येक कार्यकर्त्याच्या मागे उभी केली, अरे नेता असावा कसा, तर एकनाथ शिंदे साहेबांसारखं असावं आणि सामान्य शिवसैनिकाला ताकद देण्याचं आणि पार्टीला बळ देण्याचं काम त्यांनी या ठिकाणी केलं. म्हणून हे मोठं यश या ठिकाणी दिसत आहे. आणि चिंता करू नका, आज नाही उद्या, उद्या नाही परवा आपला ग्राफ हा सातत्याने असा जाणार आहे. तो कधीच असं होणार नाही, हे कोणाला विसरता या ठिकाणी येणार नाही. परिस्थिती संघर्षाची आहेच, आपल्या जीवनात संघर्ष आहेच, परंतु तो काळ आठवा 2.25 वर्षाचा आणि आता 2.25 वर्षाचा. इतक्या वर्षानंतर तो काळ असा होता की मुख्यमंत्री साहेब मंत्रालयात आले तर 7ही फ्लोअरचे लोक असे वाकून पाहत होते की जणू काही बिल क्लिंटन आलं मंत्रालयात. आणि आज शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये ज्या पद्धतीचं काम महाराष्ट्राच्या राजकारणात झालं आणि 24 तास, 18 तास, 20 तास रोज 1000 लोकांना भेटी, हजारो लोकांच्या पत्रावर शेरे, जेवढे पत्र माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी 2.5 वर्षात सही नाही केले तेवढे पत्रावर रिमार्क 1 दिवसात एकनाथ शिंदे साहेबांनी केलं. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये दैदिप्यमान यश मिळालं, हे कोणाला विसरता येणार नाही. माननीय शिंदे साहेबांचं आगमन या ठिकाणी होत आहे. आणि म्हणून आपल्या सर्वांनी पुन्हा भविष्याच्या निवडणुकीसाठी काम करावं आणि पुन्हा आपल्या पक्षाला एक दैदिप्यमान यश मिळवून द्यावं, यासाठी प्रत्येकाने दिवस रात्र एक करावी एवढी विनंती करतो आणि आपलं बोलणं थांबवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मंत्री महोदय.